नमस्कार, मी डॉक्टर गौरी साखरे. कादंबरी ऑनलाईन या माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत. मॉस्कोमध्ये राहणाऱ्या स्टेन्स्लोव्स्की कुटुंबाला आपण भेटलो. रशियन लोकांना भारत आणि भारताची संस्कृती याचं विशेष आकर्षण आहे. याचं कारण भारतीय पारंपरिक कुटुंब आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे रशियातही एकत्र कुटुंब पद्धती आजही अस्तित्वात आहे. आपल्यासारखंच तिथेही संपूर्ण कुटुंब घरामध्ये एका छताखाली एकोप्यानं राहतं. एकमेकांच्या सुखदुःखात समरस होतात. एकत्र भोजन, एकत्र सण समारंभ साजरा करणं हे रशियन कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. या समारंभात घरातील सगळ्या सदस्यांसोबतच जवळचे नातेवाईक आणि सासरी गेलेल्या लेकी मुलीही आवर्जून सहभागी होतात. अनेक वेळा या सासरी गेलेल्या मुलींचे नातेवाईकही येत असतात. आपल्यासारखंच घरातील वयस्कर व्यक्ती किंवा कर्ता हा तिथे कुटुंब प्रमुखाची जबाबदारी घेताना आपल्याला पाहायला मिळतो. बाबुष्का आणि देबुष्का अर्थात रशियन आजी आजोबा आपल्या नातवंडाचे लाड पुरवताना दिसतात. भारतासारखंच आपल्या नातवंडांना रात्री कुशीत घेऊन पारंपरिक गोष्टी सांगत त्यांना झोपवतात आणि झोपलेल्या बाळाची चादर हळूवारपणे नीट करत मगच ते स्वतः आराम करायला निघतात. थोडक्यात नाती, भावना, प्रेम या गोष्टी जगामध्ये सगळीकडे सारख्याच असतात. आता आपला क्रेग थोडा मोठा झाला होता. शाळेतून कॉलेजात जायला लागला. तो तरुण झालाय. लहानपणापासून त्यानं कोणालाही न सांगता कोणाकडेही व्यक्त न करता येणाऱ्या अशा आपल्या खास भावना आपल्या एका डायरीत जपल्या आहेत. काय लपलं होतं त्याच्या या खासगी डायरीत पाहूया आजच्या भागात. एकदा उन्हाळी सुट्टीत मी माझ्या आईसोबत माझ्या मित्राच्या घरी खेळायला गेलो होतो. क्रेग डायरी वाचत होता. तेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं. त्याच्या घराच्या अगदी शेजारच्या घरात ती राहायची. त्यानंतर त्याच वर्षी तिनं माझ्या शाळेत ऍडमिशन घेतलं. ती माझ्याच वर्गात आली. ती आई आणि आपल्या बहिणीसोबत राहायची. तिचे वडील बहुतेक त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी राहत होते. एके दिवशी तिच्या वडिलांची मॉस्कोत बदली झाली. ते आले आणि या रविवारीच त्यांचं सामानही इथे येणार असल्याचं माझ्या मित्राकडनं मला समजलं. झालं. रविवारी सकाळीच मी माझ्या मित्राच्या घराजवळ असलेल्या एका ओक वृक्षाच्या झाडावर चढलो. खचाखच सामानानं लादलेला एक उघडा ट्रक अत्यंत धीम्या गतीनं तिच्या घराच्या दिशेनं जात असलेला मला दिसला. दुसरा रस्ता नसल्यानं तो ट्रक मी असलेल्या झाडाखालूनच जाणार होता. कसलाही विचार न करता मी फांदीच्या टोकापर्यंत गेलो आणि ट्रक झाडाखाली येतात मी धाडकन त्या ट्रकमध्ये उडी मारली. मी लहान होतो पण माझा नेम चुकला आणि मी त्यातलं लाकडी कपाट आणि त्याच्या बाजूने ठेवलेल्या जाडजूड गाद्या यांच्या मधल्या लहानशा पोकळीत पडलो आणि पडताना नेमकं डोक्यावर पडलो. ती जागा इतकी घट्ट आणि अरुंद होती की काही केल्या मला उठता येईना. मला स्वतःला सरळही करता येईना. मी तसाच पडून राहिलो, खाली डोकं वर पाय. आणि सामानाबरोबर तिच्या घरी पोचलो. थोड्या वेळातच ट्रक मधले हमाल आणि तिचे बाबा एक एक सामान उतरवू लागले. सामानाच्या मधोमध खाली डोकं वरपाय अशा अवस्थेत मी त्यांना दिसलो. मला अशा अवस्थेत पडलेलं पाहून तिच्या घरातले लोक घाबरले. पण त्यावेळी तिच्या डोळ्यात मला ओळखत असल्याचे भाव पाहून मला खूप छान वाटलं होतं. न उमजलेलं प्रेम होतं. माझ्याच वयाची होती. तिचे लांबसडक केस तिच्या कमरेपर्यंत येत असत. मोठाले समुद्री गहिऱ्या रंगाचे तिचे डोळे अगदी बोलके होते. ती बोलू लागली तर तिच्या लाल गालांवर
सफरचंदासारखी छान खळी पडत असे. तिनं सतत बोलत राहावं अशी मी देवाला मनातल्या मनात प्रार्थना करत असे. माझं लक्ष तिच्या बोलण्याकडे कमी आणि तिच्या गालावरच्या खळीतच जास्त असे. क्रेग वाचत होता. अशा प्रकारे मी कधी तिच्या प्रेमात पडलो ते मला समजलं नाही. आम्ही हळूहळू वाढत तरुण होत होतो. सुरुवातीला माझ्या मनात न सांगता येणारे भाव होते. एखाद्या मुलीबरोबर झाडावर चढताना, पोहताना किंवा बेडूक पकडून एखाद्याच्या सदऱ्याच्या आत टाकताना मला फार विचित्र वाटत असे. पण तिच्या आनंदासाठी, तिच्या मदतीनं मी हळूहळू यात वाकबगार झालो. ती स्वतः कधीही खोड्या काढत नसे, पण मला थांबवतही नसे. एकदा आम्ही सायकल चालवत होतो. मी चांगलीच पळवत होतो. चढावावरून जाताना स्वेतलानाची दमछाक झाली होती आणि शेवटी एका वळणावर ती पडली. तिच्या गुडघ्याला चांगलीच जखम झाली. त्यातून रक्त वाहू लागले. तिच्या वेदनेत मलाही वेदना झाली. मी तिला सावरून घरी नेलं आणि तिच्या जखमेला मलमपट्टी केली. मला वेगळाच अनुभव आला होता. त्यावेळी तिची अशी सेवा करताना अगदी छान, अगदी सुखद वाटत होतं. असंच एके दुपारी मी एकटाच झाडांमध्ये मस्ती करत होतो. अचानक स्वेतलाना माझ्याजवळ आली आणि मान खाली घालून मुळूमुळू रडत राहिली. मी तिला विचारलं तर म्हणाली, क्रेग, अरे त्या मोठ्या झाडावर ना मांजराचं एक लहानसं पिल्लू अडकलंय रे. किती सारखं केविलवाणं ओरडतंय. त्याला खाली काढ ना प्लीज. तिनं दाखवलेल्या दिशेनं मी पाहिलं. ओक वृक्षाच्या उंचावरच्या फांदीवर नजरेनं मी बरीच शोधाशोध केल्यानंतर डोळ्यात प्राण आणून इवलसं ओरडणारं ते पिल्लू आमच्याकडे मोठ्या अपेक्षेनं पाहत होते. म्याव म्याव करत ते मदतीसाठी केविलवाणी विनंती करत होतं. मलाही त्या पिल्लाची दया आली. पण त्यापेक्षाही स्वेतलानाच्या चेहऱ्यावर जे भाव होते त्यामुळे तिचं म्हणणं मी डावलू शकलो नाही. मुलगा होतो ना मी तिला धीर दिला आणि झाडावरून पिल्लाला उतरवण्यासाठी झाडावर चढू लागलो. पण काही अंतर चढून जाताच माझा हात सुटला आणि मी खाली गवतावर पडलो. मला चांगलाच मार लागला. पण तिला दुःख होईल म्हणून मी काहीही जाणवू न देता पुन्हा तसाच झाडावर चढलो आणि अलगद ते पिल्लू काढून तिच्या हातात दिले. कितीतरी आनंद पसरला होता तिच्या चेहऱ्यावर. त्या पिल्लाचे मुके घेत ती लाड करत होती. आता तर मी तिच्या सोबत असल्याचं ती चक्क विसरून गेली. मग त्या दोघांना तसंच सोडून मी तिथून निघालो. घरी पोचेपर्यंत वेदनाने विवळू लागलो होतो. रात्री आईचा धपाटा खात ओरडाही खाल्ला. पण माझ्या बापुष्कांनी गोंजारत, थोपटत आणि मार लागलेल्या हातावर हळूवार फुंकर मारत मला तिच्या कुशीत झोपवलं होतं. स्वेतलाना सगळे स्वेत म्हणत. मला तिच्या नावाचं असं विद्रुपीकरण केलेलं अजिबात आवडत नव्हतं. पण इतर मुलं मला चिडवतील म्हणून मग मीही तिला स्वेतच म्हणत असे. एकदा शाळेतल्या काही मुलांनी तिची मस्करी केली. ती सुरुवातीला गंभीर झाली आणि नंतर चक्क रडकुंडीला आली. तिचा रडवलेला चेहरा पाहून मला त्या मुलांचा खूप राग आला. मी त्या मुलांशी भांडायला सुरुवात केली. मी एकटा असल्यानं त्या मुलांपैकी एकानं मला हुसकून लावत माझ्या तोंडावर एक ठोसा ठेवून दिला. तो चुकवण्याच्या नादात माझ्या डोळ्यावर बसला. माझा डावा डोळा आणि गाल काळा निळा पडून चांगलाच सुजला. मी काही वेळासाठी एकाक्ष झालो. दुःख आणि अपमानातून माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मग स्वेतलानानंच धावत जाऊन कुठून तरी बर्फ आणला आणि माझ्या सुजलेल्या थोबाडावर लावला. घरी निघताना माझे आभार मानत तिनं माझ्या गालावर छानसं किसही केलं. क्षणात मी माझं दुःख विसरलो. त्या टार्गेट पोरट्यांनी मला रोज असंच बडवावं असं मला क्षणभर वाटलं. वेदना होत असूनही
त्या रात्री मी माझी गिटार काढून वाजवली होती. किती छान सूर निघाले होते त्या दिवशी. त्या दिवशी घरी आल्यावर माझं सुजलेलं थोबाड पाहून, "काय करून आलास रे कारट्या?" असं आईनं विचारताच तिला खोटं सांगताना मला कसलं आत्मिक समाधान लाभलं होतं ते मलाच ठाऊक. त्यावेळी मी 9व्या इयत्तेत शिकत होतो. दर शनिवार आणि रविवार शाळेला सुट्टी असेल. माझ्या घरापासून 4-5 मैलांवर मॉस्को नदीच्या किनाऱ्यावर मी आणि श्वेता तासनतास बसून गप्पा मारत असतो. काय गप्पा करायचो कुणास ठाऊक, पण न संपणाऱ्या अखंड गप्पा चालायच्या. आम्ही सकाळी लवकर आमच्या घरून निघायचो. दोघंही आपापल्या सायकलच्या बास्केटमध्ये दिवसभरासाठी टिफिन तसंच काही खाद्यपदार्थ घ्यायचो. मी तिच्या आवडीचा हनी केक आणि चॉकलेट्स घेण्यावर भर द्यायचो. श्वेत दोघांसाठी बॅडमिंटनच्या रॅकेट्सही घ्यायची. नदीत एकत्र पोहून झाल्यावर एका मोठाल्या ओक वृक्षाच्या जाडेल्या मुळांमुळे तयार झालेल्या बसकणीवर आम्ही छान बसायचो. कधी कधी मी माझी गिटारही सोबत नेत असे. मी तिला गिटार वाजवून दाखवत असे. डोळे बंद करून ती सूर ऐकत एक पाय हलवत असे. तिला डॉक्टर बनायचं होतं. तिचं स्वप्न ती मला नेहमी सांगायची. तर मला माझ्या बाबांचं अँटिकचं दुकान वाढवून जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये मी माझा व्यापार वाढवणार असल्याचं माझं स्वप्न तिला सांगायचं. जगभर आमची अँटिकची दुकानं, तसंच तयार कपड्यापासून ते अगदी कॉस्मेटिक्स, तसंच ताजे आणि पॅक्ड खाद्यपदार्थांच्या दुकानाची माझी चेन असेल असं मी तिला सांगायचं. माझ्या या स्वप्नाला ती कधी हसली नाही किंवा तिला ते पूर्ण होणारं स्वप्न नाही असंही वाटलं नाही. तर उलट माझं स्वप्न कसं पूर्ण होईल यावर ती चर्चा करायची. तिला निष्णात न्यूरोसर्जन व्हायचं होतं. दिवसामागून दिवस जात होते. माझ्या वाढत्या वयाबरोबरच माझ्या तिच्यासाठीच्या असलेल्या भावनांमध्ये हळूवार बदल होत होता. माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम निर्माण झालं होतं. मी तिच्या सहवासासाठी अक्षरशः मरत होतो. रात्र रात्र तिच्या सोबतच्या आठवणींना जागून काढत होते. मला सतत तिची स्वप्न पडत असत. सगळं कसं वेगळं वेगळं, नवीन आणि अगम्य जाणवत होतं. त्या सगळ्याची अनुभूती मला हवी हवीशी वाटत होती. एक वेगळाच जिवंतपणा त्यात मला जाणवत असेल. जेव्हा कधी मला तिचा ओझरता स्पर्श व्हायचा तेव्हा माझ्या शरीरातून मणक्यापर्यंत एक वेगळीच सळसळ जाणवत राहायची. फारच वेगळा आणि सुखद असा अनुभव होता तो. मला तो शब्दात नाही मांडता येत. मी तिच्या प्रेमात पडलो होतो त्याची मला कुठेतरी जाणीव व्हायला लागली होती. पण एक अनामिक भीतीही मनात होती. माझ्या मनातल्या या बदललेल्या भावना तिला समजल्या आणि ती नाराज झाली तर आमची असलेली मैत्रीही संपुष्टात येईल आणि ती मला दुरावेल असं मला नेहमी वाटत राहायचं. लवकरच या भावनेनं मी ग्रासला गेलो. माझ्या या हळूवार भावना मी माझ्या मनाच्या कप्प्यातच दडवून ठेवल्या होत्या. त्यावेळी मी थोडासा अबोल झालो होतो. मला आता माझी स्वतंत्र बेडरूम मिळाली होती. स्वेतलानाशी चर्चा करून ती कशी सजवायची हे मी ठरवलं. माझ्या बेडरूम मध्ये मी मला आवडणाऱ्या वस्तूंबरोबरच स्वेतलानाला आवडणाऱ्या मांजरांसाठी जागा ठेवली. एक लहानसा निळ्या डोळ्यांचा बोका आणला. स्वेतलानानंच त्याचं नामकरण केलं, शाली. मग शालीसाठी कित्येक खेळण्यांनी माझी बेडरूम भरून गेली. तशा मलाही मांजर आवडू लागली. शालीला एकटेपणा जाणवू लागला आणि तो जावा म्हणून मी त्याच्याशी खेळत असे. शेवटी स्वेतलानानं मला सांगितलं की त्याला एक मांजर जोडीदार हवा आहे. मग मी मॅगीला आणलं. आता मी 2 मांजरांसोबत माझा वेळ घालवू लागलो. माझ्या स्वेतलानाविषयीची भावना मी त्यांना सांगत असे. त्यांच्याशी गप्पा करतच झोपायचा प्रयत्न करत होतो.
मला झोप येईपर्यंत कधी कधी माझी दारिया बाबुष्का माझ्या खोलीत येऊन हळूच मला पाहत असे. मी झोपल्याची तिची खात्री होताच ती माझं पांघरून सावरून मग स्वतः झोपायला जात असे. हल्ली मला लवकर झोप येत नाही हे बहुधा तिच्या लक्षात आलं होतं. पण ती काही बोलली नाही. मात्र एकदा रात्री जेवण झाल्यावर मी बाहेर बागेत हिंडत असताना मोत्या देदुष्का माझ्या जवळ आले आणि हसत मला म्हणाले, "क्रे, सकाळी शाळेत जायचं आहे ना? मग लवकर झोपत जा बरं. रात्री उशिरापर्यंत अंधारात कसला विचार करत असतोस रे?" मग हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, "मी पण कधीतरी तुझ्या वयाचं होतो बरं का. तू तुझं गुपित मला सांगू शकतोस, मदत करेल तुला." त्यांच्या बोलण्यानं मी आतल्या आत इतका लाजलो की काय उत्तर द्यावं की देऊ नये तेच मला समजलं नाही. पण मोत्या देवदिष्का गालातल्या गालात हसत होती. त्यावेळी आम्ही शाळेच्या शेवटच्या वर्षाला होतो. मला जाणवलं ती आता खूपच सुंदर दिसू लागली आहे. नवतारुण्याची नवाणी तिच्या अंगावर दिसत होती. इतर मुलांच्या नजरा तिच्यावर खिळून राहत असल्याचं माझ्या लक्षात येत होतं आणि त्यामुळे माझ्या मनात असंख्य वेदनांचा कल्लोळ उठत होता. शाळेतील काही मुलांनी तर तिच्या सौंदर्याला दाद द्यायलाही सुरुवात केली होती. काही मुलं एखादा मोका साधून तिला फुलांचा गुच्छ किंवा सोनेरी रंगात रॅप केलेले चॉकलेट्स भेट देत, तर काही तिच्या सौंदर्याची तारीफ करत कविता करत. अशा वेळी या कार्ट्यांच्या नाकावर मुद्दा ठेवून द्यावा असं मला खूप वाटे. मग मी एखाद्याच्या नाकावर जोरदार गुद्दा ठेवून देत असे. तो मुलगा बिवडत रागानं माझ्याकडे बघण्याव्यतिरिक्त किंवा लाचारीनं मान खाली घालून माझी माफी मागण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही करू शकत नसे. पण हे सगळं माझ्या विचारात, माझ्या स्वप्नातच घडत होतं. मला स्वेतलानाला खूप काही सांगायचं होतं, पण त्यावेळी मी कधी तसा व्यक्त होऊ शकलो नाही. त्यामुळे माझ्या आतल्या आत सतत घुसमट होत होती. हळूहळू मी घुमा बनत चाललो होतो. आताशा मी माझी गिटार वाजवायला शिकत होतो. इतर मुलांच्या तुलनेत मी जरा नाजूकच होतो. आपणही त्यांच्यासारखंच दांडगट बनावं असं मला खूप वाटायचं. ठरलं, अगदी नक्की झालं आणि एके सकाळी लवकर उठून मी आमच्या घराच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बाबांच्या व्यायामशाळेत गेलो. तिथल्या काही वस्तू उचलायचा प्रयत्न केला, तर इतका थकलो की अक्षरशः लटलटा कापून धापा टाकू लागलो. रोजच्या प्रमाणे बाबा आणि दाद्याही तिथे आले. ते दररोज सकाळी व्यायाम करण्याकरता तिथे येत असत. मला तिथं पाहून त्या दोघांनाही प्रचंड आश्चर्य वाटल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरती मला स्पष्ट दिसलं. मला काहीसा राग आला. मी मनात म्हटलं, यांना काय वाटतं, मी व्यायाम नाही करू शकत? बारबेल सुचवू शकत नाही का मी? गागीन दाद्या मला पाहून म्हणाले, "अरे क्रे, हे काय काय चाललंय तुझं? अरे अशाने एखादा हाड मोड घेशील ना स्वतःच. असा व्यायाम करतं का कोणी? चल, आधी दररोज तासभर स्ट्रेचिंग कर. किमान 6 महिने तरी करच." मग त्यांनी मला स्ट्रेचिंगचे काही प्रकार दाखवले आणि करायला लावले कसले, माझ्याकडनं समोर उभं राहून करून घेतले. तो प्रकार मला इतका भयंकर वाटला की पहिल्याच दिवशी माझं अंग अक्षरशः ठणकू लागलं. त्यानंतर मी जिम मध्ये जायचा ना पूर्णपणे सोडून दिला. दिवसामागून दिवस जात होते, पण एक दिवस माझ्या कानावर एक बातमी पडली. स्वेतलाना आमच्या कॉलेजच्या बेसबॉल टीमचा कॅप्टन दिमित्रीच्या प्रेमात पडल्याची ती बातमी होती. प्रथम माझा त्यावर विश्वासच बसेना. छे, कदापि शक्य नव्हतं. लोकांना काय जातंय, कसलाही अफवा उडवायच्या आणि मजा लुटायची सवय असते त्यांना. मी आपल्या मनाची समजूत काढली. पण गेले 3 शनिवार
ती माझ्यासोबत मॉस्को नदीवरच्या आमच्या खास ठिकाणी पोहायला आली नव्हती, हेही तितकंच खरं होतं. त्या दिवशी रात्री माझ्या गिटारीतून काही केल्या सूर निघत नव्हते. मी स्वतःशीच रडत होते. त्यानंतर एकदा स्वेतलानाला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये दिमित्री सोबत चालत जाताना मी पाहिलं. ती दोघं एकमेकांसोबत गप्पा करण्यात अगदी रंगून गेली होती. आणि मग चालत चालत ते कॉलेजच्या पार्किंग लॉट पर्यंत गेले. स्वेतलाना त्याच्या कारमधून बसून कुठेतरी गेली. असेल तिचं काही काम, मी का संशय घेतोय? तिचं त्याच्याकडे काही काम असू शकत नाही का? असा विचार का करतो मी सतत? असेल ना तिचं काही काम. तिनं काय करावं ते ठरवण्याचा अट्टास मी का करतोय? मी माझ्या मनाची समजूत काढली, पण कुठेतरी माझं मन उद्ध्वस्त झालं होतं. मेरे दिल के हजारो तुकडे इधर उधर बिखर गए. खोल हृदयात कुठेतरी कळ उठली. तिनं मला त्या अवस्थेत पाहिलं असतं ना, तर तिला माझ्या हृदयातली ती वेदना माझ्या पाणावलेल्या डोळ्यामध्ये दिसली असती. ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात दुःखद दिवस होते. मी तिला दिमित्री सोबत आनंदात पाहून स्वतःला समजावत होतो. दर शनिवारी न चुकता मी एकटाच मॉस्को नदीच्या किनाऱ्यावरच्या ओक वृक्षाच्या सावलीत जात होतो. ती कधीतरी परतेल अशी वेडी आशा मनात बाळगून होती. हल्ली गिटार वाजवायची वाटत नव्हती आणि कधी हातात घेतली तर सूर अगदी बेताल निघत असतो. जेवण झाल्यानंतर मी माझ्या झोपण्याच्या खोलीत गेलो. शॅली आणि मॅगीवर उगाचच रागवलो. म्याव करून त्यांनी उलट मलाच दम दिला. मी दिवा बंद केला आणि डोक्यावरून घट्ट पांघरून ओढलं आणि रडू लागलो. माझ्या बाबुष्का देबुष्कांना माझं काहीतरी बिनसल्याचं ध्यानात आलं होतं. काही वेळातच माझ्या बेडरूमचा दरवाजा उघडला गेला. कोणीतरी आत आलं. काही क्षणातच दिवा लागला. कोणीतरी अलगद माझ्या डोक्यावरचं पांघरून ओढले. मी माझे डोळे अजूनच घट्ट मिटले. माझ्या पापण्या आसमानमुळे ओल्या झाल्या होत्या. माझ्या कपाळावर उबदार हातांचा स्पर्श मला स्पष्टपणे जाणवला. ही माझी दारिया बाबुष्का होती. एक हात कपाळावर ठेवून ती मला हळूहळू थोपटत होती. मधूनच माझ्या केसांवरून हात फिरवत होती. त्यातला मायेचा ओलावा मला जाणवत होता. अजूनही कोणीतरी होतं. माझ्या पलंगावर माझ्या शेजारी बसलं होतं. माझे मोत्या देदुष्का. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि बराच वेळ तसाच धरून ठेवला. जणू मूकपणे ते माझं सांत्वन करत होते. मग मात्र मला राहावलं नाही. मी उठून बसलो आणि माझ्या डोळ्यातून गरम गरम अश्रू वाहू लागले. मला बराच वेळ रडून दिल्यानंतर मोत्या देदुष्का म्हणाले, बाळा, आपल्या माणसांना सांगितल्यानं दुःख कमी होता. सांग पाहू काय झालं ते. म्हणजे बघा, तुला सांगायचं असेल तरच. आम्ही दोघंही तुला होईल ती मदत करू. मग मी माझं ते गुपित त्या दोघांना हळूहळू सांगितलं. त्या दोघांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि देदुष्का म्हणाले, प्रेम आहे म्हणतोस ना? मग इतकं सोपं असतं का प्रेम करणं? तसं असतं तर सगळ्यांनीच केलं असतं. मग प्रेमात आधी स्वतःवर विश्वास हवा, मग स्वतःच्या जोडीदारावर. घाईनं काहीच निर्णय घ्यायचा नसतो. मला काय समजलं कोणास ठाऊक, पण मी त्या क्षणापासून स्वतःला सावरलं आणि माझी स्वेतलाना माझ्याकडे कधीतरी परतेल ही आशा मनात बाळगून राहू लागली. बालवयातून तरुणपणात येत असताना क्रेगच्या मनात स्वेतलाना बद्दलचं प्रेम अंकुर घेऊ लागलं. तो तिच्या भेटीसाठी धडपडू लागला, व्याकुळ होऊ लागले. एके दिवशी तिला दुसऱ्या मुलासोबत पाहून प्रचंड दुःखी झाला. त्याच्या बाबुष्का देदुष्कांनी त्याला मानसिक आधार दिला. पुढे काय घडतं क्रेगच्या जीवनात पाहूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.